मित्रांनो, जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आहे। कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एक रेशन कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतलाय, ज्यामुळे येत्या 1 एप्रिल 2024 पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत आणि या बदलांमुळे देशभरातील लाखो रेशन कार्ड धारकांचे कार्ड रद्द होण्याची देखील शक्यता आहे। होय, त्यामुळे तुमचा रेशन कार्ड बंद होण्यापूर्वीच या नवीन नियमांची संपूर्ण माहिती समजून घ्या। 1. शहरी भागात वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही अपात्र असाल। 2. कुटुंबात कार, जीप किंवा ट्रॅक्टर असल्यास तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं। 3. तुमच्याकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्क घर असल्यास तुम्ही अपात्र ठरू शकता। 4. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर रिटर्न भरत असल्यास रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे। 5. घरात एसी किंवा 5 किलोवॅट पेक्षा जास्त क्षमतेचा जनरेटर असल्यास तुम्ही अपात्र ठरू शकता। 6. यासोबतच चुकीची माहिती देणं, बनावट कार्ड किंवा दीर्घकाळ धान्य न घेणं यामुळे सुद्धा कारवाई होऊ शकते। हे बदल अनेकांच्या हितासाठी आहेत, जे खऱ्या गरजूंना लाभ मिळावा यासाठी महत्त्वाचे आहेत। तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही माहिती शेअर करा आणि वेळीच आवश्यक पावलं उचला। तुमचं रेशन कार्ड सुरक्षित राहील याची काळजी घ्या।